खिडकी बंद करता आली पाहिजे. संजीवनी मांडेताई लिहितात, किती जणांना जमतं हो खिडकी बंद करायला. जमत असेलही कदाचित कुणाला, पण नाही जमत बऱ्याच जणांना. ज्यांना जमलं त्यांचं जीवन सुखी. आपल्याला जेव्हापासून कळायला लागतं तेव्हापासून अनेक घटना आपल्या आयुष्यात घडून जातात. त्या घडताना आपले वाद, संवाद, मतांतरे तसेच वैचारिक, आर्थिक असे अनेक व्यवहार घडत असतात. त्यातील ज्या घटना मनाला भावतात किंवा मनाला लागतात त्या घटना आपल्या अगदी शेवटपर्यंत लक्षात राहतात. जर असा कुठला संदर्भ आला की लगेच आपण त्या घटनेशी त्याची सांगड जोडून लगेच विचारांच्या तंद्रीत जातो. टचकन डोळ्यात पाणी येतं आणि शांत होतो. नसता संतापाच्या भरात काहीबाही बोलूनही जातो. यातून मनं जोडली गेली तर अतिशय आनंदाची बाब आहे, पण बहुतेक वेळा मनं तोडली जातात. त्यामुळे वेळीच खिडकी बंद करता आली पाहिजे. म्हणजे त्यावेळी जे घडलं ते कृष्णार्पण करून पुढे जाता आलं पाहिजे. नसता विवेकाचा ताबा अविवेक घेऊन अविनाशी दुःखाला अमरत्व प्राप्त होतं. रोज तीळ तीळ मरण नशिबी येतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर कधीकधी आपण कुणाला दुखावलेलं नसतं का कुणाला काहीही त्रास होईल असं वागलेलंही नसतं, पण तरीही काही जण एकत्र येऊन किंवा एखादा आपल्याबरोबर इतकं वाईट वागतो की आपल्याला त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा संदर्भच कळत नाही. आपण आपलं कुठे चुकलं का याचा कितीही डोकं फुटेस्तोवर विचार केला तरीही समोरच्याचा तिरस्कार करण्याचा हेतू समजत नाही की आपली चूक झाली असं काही आढळत नाही. त्यांच्या वागण्याचा साहजिकच खूप मनस्ताप होतो. यातून जो बाहेर पडला तो पुन्हा हसला, पण जो बाहेर पडू शकत नाही तो हसणं विसरून डिप्रेशनमध्ये गेला. जो हसला आणि पुढे गेला त्याला ती खिडकी बंद करता आली आणि जो खिडकी बंद करू शकला नाही तो डिप्रेशनमध्ये गेला. इथे सगळ्यांना आपलं आयुष्य सुखात, आनंदात आणि मंगलमय वातावरणात जगायला आवडतं. कुणालाही दुःखात, एकलकोंड, बंदिस्त जगायला आवडत नाही. पण जर का तुम्ही खिडकी उघडली आणि समोर जर गटार, कचरा, घाणेरड्या कृती, विकृती दिसत असतील तर तुम्ही लगेच खिडकी बंद करता. आणि तेच जर निसर्गाचं प्रसन्न पवित्र रूप दिसत असेल तर ती खिडकी क्षणभरही बंद करण्याची तुमची इच्छा होत नाही. दोन्ही रूपं निसर्गाचीच आहेत, पण त्यातलं कोणतं रूप आपण घ्यायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. एखाद्याला मनस्ताप होईल, त्रास होईल असं वागून कुणाच्या आयुष्यात दुर्गंधी पसरवायची की समोरच्याच्या आतही आपल्यासारखंच मन आहे त्या आत्मत्वाचा आदर करत सुगंध पसरायचा. कुरूपता आणि सुस्वरूपता ही दिसण्यापेक्षा असण्यात असते. मन कुरूप तर सौंदर्यही विद्रूप दिसायला लागतं. जेव्हा केव्हा आयुष्यात आनंदाचे असो का दुःखाचे प्रसंग येऊ देत वेळीच खिडकी बंद करता आली पाहिजे. आनंदाचे प्रसंग जर सतत घेऊन चालत राहाल तर त्याहून अधिक सुंदर आयुष्य असतं हे तुम्ही विसरून जाल आणि ठराविक मर्यादेतच आपल्या आयुष्याला जखडून ठेवाल. इतरांच्या आनंदात आनंद न मानता इतरांचा आनंद माझ्यापेक्षा मोठा व्हायला नको म्हणून द्वेष, तिरस्कार मनात पोसला जाईल आणि दुःखाचे प्रसंग सतत मनात ठेवाल तर कुणालाही माफ करायला विसरून तर जालच, शिवाय स्वतःत आणि इतरांना दोष देत दोषांचीच विषवल्ली जोपासत बसाल. त्यासाठी वेळीच खिडकी बंद करायला आली पाहिजे आणि पुढं जाता आलं पाहिजे. कधी काळी घडून गेलेल्या प्रसंगाला सतत उगाळून त्याचा लेप मनावर लावत राहाल तर मन संतापाच्या दाहानं सतत जळत राहील. होतं असं बरेचदा की आपण समजून घेत राहतो आणि समोरचा मात्र आपल्या सहनशीलतेचा वापर करत सतत क्लेश देत राहतो. तेव्हा ही खिडकी वेळीच बंद करा. संबंध संपवून टाका, विषय बंद करून टाका आणि पुढे चला. जर समोरच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असेल तर मनातील किलमिशांची खिडकी वेळीच बंद करा आणि पुढे चला. अनेक जणांना आयुष्यात इतक्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं की त्यातून बाहेर येणं शक्य नाही असं वाटत असताना ते बाहेर येतात आणि पुढे चालू लागतात. जण पळभर म्हणतील, हाय हाय मी जाता राहील कार्य काय. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेचा एका ओळीत जीवनाचा अर्थ सांगितला आहे.
आपला जवळचा माणूस जरी आपण गमावला तरी त्या दुःखाची खिडकी बंद करण्यासाठी निसर्ग मदत करत असतो. माणसाला फक्त वेळीच बंद करता येत नाही, त्यामुळे त्याला सावरायला वेळ लागतो. जसं आपण आयुष्याचा प्रवास करत असतो तसतसे विविध चांगल्या वाईट अनुभवातून जात असतो. वेगवेगळी दालनं पार करताना अनेक खिडक्या उघडल्या जातात. त्या खिडक्या वेळोवेळी बंद करता आल्या पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या जगण्याची दिशा ठरवता येईल. अनेक खिडक्यांमधून वेगवेगळ्या दिशेने घोंगावत येणारे वारं तुमच्या आतील द्वंद्व वाढवून तुम्हाला दिशाहीन करेल आणि ज्यांना जीवनाची दिशा ठरवता आली नाही त्याला लक्ष्य नाही. भरकटलेल्या पावलांना ठहराव येणार नाही. सुसाट वेगाने धावणं म्हणजे प्रगती नसते, तर कुठेतरी जराशी विश्रांती घेऊन, ठहराव घेऊन विचारांती पुढचं पाऊल उचलणं म्हणजे प्रगती असते. म्हणून वेळीच खिडकी बंद करायलाच आली पाहिजे, तरच नको त्या विचारांच्या वादळात हरवण्यापेक्षा ठाम भूमिका घेत वादळातून वाट काढत पुढे चालत समर्थपणे जगता येईल. इतकंच नाही तर आपल्या अपयशाचे दोष इतरांवर लादण्याचा आपोआपच वीट तुम्हाला यायला लागेल. धन्यवाद.